नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. नागपंचमी हा सण बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. पण नागपंचमी का साजरी केली जाते यामागे एक अत्यंत भावूक आणि सुंदर पौराणिक कथा आहे. ती कथा आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. फार वर्षापूर्वी सत्तेश्वरी नावाची एक निस्सीम सुस्वभावी मुलगी होती. तिला एक लहान भाऊ होता, ज्याच्यावर तिचे प्राणापलीकडे प्रेम होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच शिवरात्रीला, काही ठिकाणी श्रावण शुद्ध चतुर्थीला असेही म्हटले जाते, तिच्या भावाचा नागदंशाने मृत्यू झाला. आपल्या लाडक्या भावाचा मृत्यू पाहून सत्तेश्वरी कोलमडून पडली. तिने अन्न पाणी सोडले आणि आपल्या भावाला जिवंत करण्यासाठी ती नागदेवतेची मनोभावे प्रार्थना करू लागली. तिने उपवास केला आणि नागदेवतेची पूजा केली. सत्तेश्वरीची ती भक्ती आणि तिचे भावाप्रती असणारे प्रेम पाहून नागदेवता प्रसन्न झाले. त्यांनी तिच्या भावाला पुन्हा जिवंत केले. भावाला जिवंत पाहून सत्तेश्वरीच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने कृतज्ञतेपोटी नागदेवतेला आपला भाऊ मानले. तसेच तिने नागदेवतेच्या पराक्रमाची आणि कृपेची स्तुती केली. तेव्हा नागदेवतेने तिला आशीर्वाद दिला की जो कोणी या दिवशी माझी पूजा करेल त्याच्या कुटुंबाचे आणि भावाचे सर्व संकटांपासून रक्षण होईल. तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी काल्या नागाचा पराभव करून यमुना नदी शुद्ध केली होती, अशी ही कथा आहे. म्हणूनच नागपंचमीला बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि रक्षणासाठी नागदेवतेची पूजा करते आणि उपवास धरते. म्हणूनच आपल्याकडे अशी प्रथा आहे की नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करायचा. हा उपवास नागोबाचा उपवास म्हणून बोलला जातो. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.